तर मित्रांनो, रात्रीचा व्हिडिओ मला काय कंटिन्यू करता आला नाही, कारण मला झोपायला रात्री 12:30-1 वाजले होते. त्यामुळे मला काय तो कंटिन्यू करता आला नाही. त्यामुळे मी तो व्हिडिओ तसाच पोस्ट केलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर असं सकाळ सकाळपारी डोळं उघडलं आणि वर बघतोय तर पाणी. वारे म्हटलं पाण्याची सोय तर झाली, पण नंतर कळालं हे पाणी आपल्यासाठी नाही आहे. तर उठलो, नंतर आलो बाहेर असं पाणी तापवायला. म्हणलं आपल्याला पाणी तापवायला लागतं आज. मग आलो, कॅमेरा सेट करत बसलो. कॅमेरा काय लवकर सेटच होईना, सारखाच पडत होता, सारखा असं पडत होता. मग नंतर एकदा सेट झाला आणि नंतर पाणी तापवायला लागलो. नंतर काटका टाकल्यानंतर हे जायला लागलं ते. नंतर म्हटलं लागला चूल पेटवायला जमन आपल्याला. नंतर मग अशी पेटली थोडीशी, मग तेवढं झालं. मग अशी नंतर आंघोळ वगैरे झाली. मग टोस्ट वगैरे खारी घेतली आणि मस्तपैकी खाल्ली. मग खाऊन पिऊन सगळं झाल्यानंतर असं गेलो फिरायला शाळेवरती. आमच्या शाळेवरती गेलो तर तिथं व्हिडिओ काढता आला नाही नीट, कारण मागे सर वगैरे थांबले होते. हे बघा, मागं सर वगैरे थांबले, त्यामुळं नीट व्हिडिओ करता आला नाही मला. जसा येईल तसा घेतला आणि तिथून आलो. आणि तिथून आल्यानंतर रात्री लावलं होतं असं पार्टीचं नियोजन आणि पार्टी करायला गेलो तो. पार्टी करायला गेल्यानंतर तिथं भावाला म्हटलं बघू कसं लागतंय, कशी टेस्ट आहे. तर भावा म्हणतो छे असं प्यायचं नसतं उष्ट. आणि दुसऱ्या दिवशी असं मस्तपैकी आवरलं गेलो तो फिरायला. आणि रात्री आल्यानंतर मम्मी म्हणली देवाला तेल घालून जा, आज शनिवार पण आहे, नारळ पण फोडून ये जा, कारण उद्या तू पण जाणार आहेस. असं धर नसतं लांब, हात 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 मध्ये इथे कॅमेरा इकडे बघ. जा मागं. आणि इथं खेळत होती बारक्या पोरी आणि त्यांच्याकडे दिला कॅमेरा. आणि कॅमेरा दिल्यानंतर खिशात घातला होता पेढा. पेढ्याचा पाक एवढा चुरा झाला ना पेढा खिशात आणल्यामुळं, कारण मला कॅमेरा धरला होता त्यामुळे हातात पेढा धरताच आला नव्हता, त्यामुळे त्याचा चुरा झाला होता. आणि नंतर असं तेल घालायला गेलो तर तेलाची आरती फुल होती, कारण इथं फुलच असते काय. मग तेलाची आरती अर्धं तेल घरीच न्यावं लागतं. आणि इकडे वगैरे ठेवला. हिला म्हटलं राहू दे आता, कॅमेरा तुला धरता येणार नाही, भास्कर.